नमस्कार. 8 जानेवारी 2021च्या लोकसत्ता न्यूजपेपर डिस्कशनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या न्यूज डिस्कशनची पहिली जी महत्त्वाची न्यूज आहे ती आहे अमेरिकी संसदेवर हल्ला, ट्रम्प समर्थकांचा उन्माद, बायडेन यांच्या विजयावर शिक्कामोर्तबानंतर अखेर नमते. लक्षात घ्या, अमेरिकेची जी संसद आहे त्याला कॅपिटल म्हणतात. काय बरं? कॅपिटल म्हणतात. आणि आपल्याला माहिती आहे की जो बायडन, कोण बरं? जो बायडन हे डोनाल्ड ट्रम्पच्या विरोधात इलेक्शन जिंकलेत आणि ते आता अमेरिकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष होणार आहेत. आणि त्यांच्या नावावर जेव्हा शिक्कामोर्तब होत होती, कुठे बरं? कॅपिटल बिल्डिंगमध्ये, तेव्हा डोनाल्ड ट्रम्पचे जे काही समर्थक होते त्यांनी या कॅपिटलवरती हल्ला चढवला. ओके. आता ही जी घटना आहे ते लोकशाहीच्या दृष्टिकोनाने खूपच भयंकर आहे आणि जगातील जेवढे काही देश आहेत आणि त्याचे जेवढे काही नेते आहेत प्रत्येकाने या घटनेची निंदा केली आहे. ओके. भारताचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदीजी, ते सुद्धा म्हणत आहेत की हा जो प्रकार घडला आहे तो खूपच जास्त क्लेशास्पद प्रकार आहे. ओके. आणि लोकशाहीसाठी अशा प्रकारची घटना हे अयोग्य आहे आणि त्यातही अमेरिकेसारखी जुनी आणि खूप मोठी अशी डेमोक्रेसीमध्ये म्हणजे लोकशाहीमध्ये अशी घटना खरोखरच चिंताजनक बाब आहे. अजून जास्त त्याच्यावरती आपण आपल्या पुढच्या डिस्कशनमध्ये कंटिन्यू करणारच आहोत. त्यापुढे दुसरी न्यूज बघू आपण. MPSC परीक्षा मार्चमध्ये, तारखांबाबत आज घोषणेची शक्यता. मार्च महिन्याचा दुसरा आठवड्यात राज्यसेवा पूर्वपरीक्षा तर तिसऱ्या आठवड्यात अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा घेतली जाणार आहे. दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्वपरीक्षा एप्रिल महिन्यात होणार आहे. शुक्रवारी याबाबत राज्य सरकारकडून अधिकृत तारखांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. आता राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये 200 जागा आहेत. अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्वपरीक्षेमध्ये 806, अभियांत्रिकी संयुक्त पूर्वपरीक्षेमध्ये 217 आणि अंदाजे परीक्षार्थी जे या जागांसाठी भिडणार आहेत त्यांची संख्या 8 लाख आहेत. ठीक आहे. मग तुम्हाला याच्यावरनं कॉम्पिटिशनचा अंदाज येईल. मग त्यासाठी रिवाईज करा, रीड करा आणि कॉन्फिडंट राहा. ठीक आहे. आता JEE ॲडव्हान्सची तारीखसुद्धा डिक्लेअर करण्यात आलेली आहे. ते असणार आहे 3 जुलै. IITतील प्रवेशासाठी घेण्यात येणारी पात्रता परीक्षा म्हणजे JEE ॲडव्हान्स 3 जुलै रोजी होणार असून 12वीला 75% मिळवण्याची अट यंदाही शिथिल करण्यात आली आहे. आता लक्षात घ्या, IITमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन हवा असेल, ठीक आहे, तर तुम्हाला JEE ॲडव्हान्स ही परीक्षा द्यावी लागते. तसंच तुम्हाला इथे एक अजून क्रायटेरिया आहे की 12वीमध्ये 75% मार्क एवढे असले पाहिजे. जर तुम्हाला 75% मार्क्स असतील तरच तुम्ही IITसाठी प्रवेशासाठी पात्र ठरणार आहे. ठीक आहे. म्हणजे 75% मार्क हे एक क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे. ठीक आहे. काय आहे? क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे. परंतु आता हा जो क्रायटेरिया आहे तो यंदा शिथिल करण्यात आलेला आहे. म्हणजेच तुम्ही फक्त 35% मार्कांनी जरी पास झाले तरी तुम्हाला ॲडमिशन घेता येईल. कशामध्ये? IITमध्ये. ओके. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये. चला पुढची न्यूज बघू. लसीकरणासाठी व्यक्तीला कोविन ॲपवरती नोंदणी करावी लागणार आहे. या ॲपवर लसीची उपलब्धता, लसीकरणाचे टप्पे आदी माहिती उपलब्ध असणार आहे. लक्षात घ्या, कुठल्याही व्यक्तीला जर लसीची गरज असेल तर त्याला आधी कोविन या ॲप्लिकेशनवरती स्वतःच्या नावाची नोंदणी करावी लागणार आहे. ओके. असंच तुम्ही रँडमली डिरेक्टली गेले गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये आणि सांगितलं मला कोरोनाची लस पाहिजे, तुम्हाला भेटणार नाही. तुम्हाला आधी कोविन या ॲप्लिकेशनवरती स्वतःच्या नावाची नोंदणी करणे खूपच जास्त अनिवार्य आहे. ओके. त्यानंतर गुजरात, मध्य प्रदेशातील कोंबड्यांवर बंदी, बर्ड फ्लूचा शिरकाव रोखण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय. लक्षात ठेवा, बर्ड फ्लू जे आहे ते H5N8 आणि H5N1 या 2 इन्फ्लुएन्झा टाईप ए, कुठलं बरं? इन्फ्लुएन्झा टाईप ए चा विषाणूमुळे होतो. ओके. आणि RT-PCR हे टेस्टिंगसाठी आपण वापरतो. ओके. RT-PCR ही जी रीत आहे ते आपण टेस्ट करण्यासाठी वापरतो की एखादी व्यक्ती याच्याने पीडित झाली आहे का नाही. आता बर्ड फ्लूमध्ये किंवा बर्ड फ्लू हे ह्युमन्सना इम्पॅक्ट करतो का? तर लक्षात ठेवा, पोटेन्शियल आहे. ठीक आहे. बर्ड फ्लू हा मनुष्यांना होऊ शकतो पण अजूनपर्यंत झाला आहे असे एक्झाम्पल्स नाही आहे. आपल्यासाठी हे महत्त्वाचे H5N1 लक्षात ठेवा आणि H5N8
हे दोन सब टाईप आहे इन्फ्लुएन्झा एचे, ज्याच्यामुळे एव्हियन इन्फ्लुएन्झा किंवा बर्ड फ्लू हे होतो. ओके. आता पुढे बघूया अजून काय न्यूज आहे. केंद्र सरकारची आज पुन्हा चर्चा, बैठकीपूर्व शेतकऱ्यांचे शक्तीप्रदर्शन, मागण्यांवर ठाम. आता मागणी काय आहे ते आपण एकदा बघून घेऊया. तर तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्याची प्रक्रिया निश्चित करावी, तसेच किमान आधारभूत मूल्यांचा कायद्याची हमी द्यावी, या दोन प्रमुख मागण्यांवर शेतकरी संघटना अजूनही ठाम आहेत. हमी भावाच्या मुद्द्यावर लेखी आश्वासन देण्याची तयारी केंद्र सरकारने दाखवलेली आहे. कायद्यातील प्रत्येक अनुच्छेदावर चर्चा होऊ शकते, असे केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांनी स्पष्ट केले आहे. शेतकरी संघटना व केंद्र या दोघांचेही सर्वोच्च न्यायालयात सोमवारी 11 जानेवारी होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष लागले आहे. शेती हा राज्याच्या अखत्यारीत विषय असून केंद्राला कायदे करण्याचा अधिकार नसल्याच्या याचिकांवर सुनावणी होणार आहे. ओके. आता लक्षात घ्या की आपला संविधानामध्ये 7th शेड्यूल आहे. 7th शेड्यूल आहे आणि त्या 7th शेड्यूलमध्ये आपण सूची दिली गेलीत, विषयांची सूची दिली गेली आहे. अशी 3 सूची आहे. पहिली आहे ती आहे केंद्र सूची आणि त्याच्यामध्ये 100 विषय आहेत. या विषयांवरती कायदा घडवण्याचा अधिकार हे फक्त आणि फक्त केंद्राला आहे. दुसरी जी आहे ते आहे राज्यसूची. राज्यसूची अंतर्गत 61 विषय येतात आणि या 61 विषयावरती कायदा करण्याचा अधिकार हा फक्त आणि फक्त राज्यांना आहे. तिसरी जी सूची आहे ते आहे समवर्ती सूची. समवर्ती सूचीमध्ये 52 विषय येतात आणि या 52 विषयांवरती कायदा करण्याचा अधिकार हा केंद्र आणि राज्य दोघांनाही आहे. ओके. तर सद्यस्थितीमध्ये जे कृषी कायदे केले गेलेत, तर राज्यांचे असं म्हणणं आहे की राज्यसूचीतील जे एंट्री 14 आहे, राज्यसूचीतील जे एंट्री 14 आहे, ज्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर हा विषय आहे, तुम्ही या विषयावरती कायदे केलेत. ओके. असं कोणाचं म्हणणं आहे? राज्याचं म्हणणं आहे. तर केंद्र म्हणतो आहे की आम्ही समवर्ती सूचीतील जे एंट्री 33 आहे, की ज्याच्या अंतर्गत एखादी इंडस्ट्री ज्याच्यामध्ये ॲग्रिकल्चरसुद्धा येते, त्याचा प्रोडक्शन, सप्लाय आणि डिस्ट्रीब्युशन हे कंट्रोल करण्याचा अधिकार कायद्यानुसार केंद्राला भेटू शकतो. ठीक आहे. एंट्री 33मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की एखाद कंपनी आहे किंवा एखाद इंडस्ट्री आहे ज्याच्यामध्ये ॲग्रिकल्चरसुद्धा येते, तर त्याच्यामध्ये जे काही उत्पादन होतं आहे, तर त्या उत्पादनाला, त्याच्या सप्लायला किंवा त्याच्या डिस्ट्रीब्युशनला हे कंट्रोल करता येऊ शकते. ठीक आहे, कायद्यानुसार. आणि कारण एंट्री 33 ही समवर्ती सूचीमध्ये आहे, तर केंद्राने त्याच्यावरती लॉ केलेला आहे. ओके. राज्य काय म्हणते, तुम्ही एंट्री 14च्या अंतर्गत जे राज्यसूची आहे त्याची एंट्री 14च्या अंतर्गत कायदा केला आहे, तर केंद्र म्हणतो आहे की आम्ही समवर्ती सूचीतील एंट्री 33 आहे याच्यावरती कायदा केलेला आहे. आता इथे कन्फ्लिक्ट झालेलं आहे दोघांमध्ये, तर हे कन्फ्लिक्ट सोडवण्यासाठी आता गेले ते कोर्टाकडे. ओके. तर आता कोर्ट काय निर्णय देणार आहे त्याच्यावरती सर्वांचं लक्ष आहे. पुढची जे न्यूज आहेत ते आहे GEE ॲडव्हान्स 3 जुलैला होणार आहे. आपण ते बघितलं आधीच न्यूजमध्ये. आणि जे 75% लिमिट होती त्यालासुद्धा आता शिथिल करण्यात आलेली आहे. परंतु JEE ॲडव्हान्स ही जी परीक्षा आहे ते कोण घेते, तर ते घेते NTA. NTA म्हणजे काय? नॅशनल टेस्टिंग एजन्सी. तर आपण इथे थोडीशी माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीसाठी बघून घेऊया. लक्षात घ्या, जर तुम्हाला हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स याच्यामध्ये जर एंट्री पाहिजे असेल, म्हणजे 12वी नंतर तुम्हाला हायर स्टडीजमध्ये कुठल्याही कॉलेजमध्ये एंट्री पाहिजे असेल, तर तुम्हाला एक क्वालिफाईंग एक्झाम द्यावी लागते. ओके. आता एक्झाम्पल घेतो मी. जर तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये जायचं असेल तर तुम्हाला JEEची एक्झाम द्यावी लागते. तुम्हाला जर मेडिकलमध्ये जायचं असेल तर तुम्हाला नीटची एक्झाम द्यावी लागते. तर हे जे क्वालिफाईंग एक्झाम असतात, ओके, यांना कंडक्ट करण्यासाठी एक एक्झामिनेशन बॉडी आहे आणि ती बॉडीचं नाव आहे NTA, नॅशनल टेस्टिंग एजन्सी. ओके. ही जी बॉडी आहे ती नोव्हेंबर 2017मध्ये अस्तित्वात आली आणि त्याचे पहिले डिरेक्टर जनरल होते किंवा आहे, त्यांचं नाव काय आहे? विनीत जोशी. ठीक आहे. सध्याचे डिरेक्टर जनरल NTAचे कोण आहेत, तर ते विनीत जोशी आहे. आता NTA कुठले कुठले एक्झाम्स कंडक्ट करतो ते सुद्धा आपण बघून घेऊ. तर JEE मेन्स किंवा ज्याला आपण JEE ॲडव्हान्स म्हणतो, त्यानंतर नीट झाली, नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट झाली, कॉमन मॅनेजमेंट ॲडमिशन टेस्ट आणि ग्रॅज्युएट फार्मसी ॲप्टिट्यूड टेस्ट. हे जे 5 टेस्ट आहेत ते NTA कंडक्ट करतो. ओके. NTA हे एक एक्झामिंग बॉडी आहे जे फक्त एक्झाम घ्यायचं काम करते. ओके. त्यानंतर NTA एका दिवसात अस्तित्वात आली का? उत्तर आहे नाही. त्याच्या स्वतःची पण हिस्ट्री आहे, ते सुद्धा आपण बघून घेऊ. तर 1986मध्ये आपण नॅशनल पॉलिसी ऑफ एज्युकेशन आणला.
आणि त्याच्या अंतर्गत आपण प्रोग्राम ऑफ ॲक्शन 1992मध्ये इम्प्लिमेंट केला. आणि हा प्रोग्राम ऑफ ॲक्शन जे होता 1992चा, तिथूनच NTA सारखी एखादी बॉडी असली पाहिजे जे नॅशनल लेवलवरती एक्झाम कंडक्ट करेल, ही संकल्पना रूढ झाली. त्यानंतर मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट यांनी 2010मध्ये एक कमिटी नेमली, ज्याचा अंतर्गत IITचे जेवढे काही डायरेक्टर्स होते त्यांना ॲज अ मेंबर त्या कमिटीमध्ये इन्क्लूड करण्यात आला. आणि ही जी कमिटी होती, ज्याच्या अंतर्गत IITचे सर्व डायरेक्टर ॲज अ मेंबर म्हणून काम करत होते, त्यांनी सुचवलं की NTA सारखी बॉडी जी असेल त्याला आपल्याला पार्लमेंटचा ॲक्टच्या माध्यमातून बनवायला हवी. ओके, ती उद्या जाऊन कोणी त्याच्यावरती आक्षेप घेऊ शकत नाही म्हणून. ठीक आहे. ह्याच रेकमेंडेशनला पुढे स्टडी केला 2013मध्ये MHRDची अजून एक 7 मेंबरची टास्क फोर्सने. आणि त्या टास्क फोर्सने काय केलं, तर त्या टास्क फोर्सने एक रोड मॅप प्रिपेअर केला. ओके, किंवा एक ब्लू प्रिंट प्रिपेअर केली की NTA नक्की कशा प्रकारची बॉडी असली पाहिजे आणि त्याचं फंक्शनिंग कसं असलं पाहिजे, त्याचं कॉन्स्टिट्यूशन कसं असलं पाहिजे. आणि याच सर्व मीटिंगमधनं जे बाहेर आली 2017मध्ये ती आपली NTA म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी. ठीक आहे. 2017चं जे फिनान्शियल बजेट होता तेव्हा आपले फिनान्स मिनिस्टर होते, त्यांनी NTA विषयी घोषणा केली आणि नोव्हेंबर 2017मध्ये NTAला फॉर्म करण्यात आला. ठीक आहे. आता NTAचा मोटो काय आहे, तर एक्सिलन्स इन असेसमेंट. काय बरं, एक्सिलन्स इन असेसमेंट. NTAला रन करण्यासाठी एक त्याची गव्हर्निंग बॉडी आहे आणि त्या गव्हर्निंग बॉडीचे जे चेअरमॅन आहेत ते सध्या MS अनंत आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा, NTAला गव्हर्न करण्यासाठी गव्हर्निंग बॉडी आहे आणि त्या गव्हर्निंग बॉडीचे जे चेअरमन आहे ते MS अनंत आहे. आणि MS अनंत हे IIT मद्रासचे फॉर्मर डिरेक्टर होते. ओके, तर हे आपण NTA विषयी माहिती घेतली. ओके, आय होप तुम्हाला काही डाऊट नसेल इथे. डिरेक्टर जनरल विनीत जोशी आहे. ठीक आहे. परंतु गव्हर्निंग बॉडी जे आहे त्याचे जे आपले काय म्हणतात त्याला चेअरमन आहेत ते कोण आहेत, तर ते MS अनंत आहे. ओके, चला पुढे बघू. अजून काही न्यूज आहे. प्रेसिडेन्शियल इयर्स. ठीक आहे. प्रणव मुखर्जीची पुस्तक आली आहे, त्यामुळे प्रणव मुखर्जी खूप जास्त चर्चेत आहे. लक्षात ठेवा, 25 जुलै 2012 ते 25 जुलै 2017 या काळादरम्यान प्रणव मुखर्जी जे होते ते भारताचे राष्ट्रपती होते. ठीक आहे. ते किती वर्षासाठी राष्ट्रपती होते असं तुम्हाला विचारलं जाऊ शकते. तर 2012 ते 2017पर्यंत 5 वर्ष आणि 25 जुलैला त्यांची नेमणूक करण्यात आली होती. ओके, त्यानंतर पुढे अध्यक्षपदावरून तत्काळ हटवण्याची लोकप्रतिनिधींची मागणी, ट्रम्प यांच्या विरोधात महाभियोग. ओके, आता महाभियोग काय आहे, तर महाभियोग म्हणजे इम्पीचमेंट. काय बरं, महाभियोग म्हणजे इम्पीचमेंट. ओके, लक्षात ठेवा, महाभियोग म्हणजे काय, तर इम्पीचमेंट. आता सर्वात पहिले इम्पीचमेंट ही जी संकल्पना आहे ती आपण US कॉन्स्टिट्यूशनमधनं घेतली आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा, इम्पीचमेंट ही जी संकल्पना आहे ती आपण US कॉन्स्टिट्यूशनमधनं घेतली आहे. ठीक आहे. आणि सध्या USमध्येच इम्पीचमेंट केलं पाहिजे डोनाल्ड ट्रम्पचा, असं लोकांचं म्हणणं आहे. लोकांचं म्हणजे तिकडचे जे कॅपिटलमधले नेते आहेत ते म्हणत आहेत की या ट्रम्पचा आता आपल्याला इम्पीचमेंट केलं पाहिजे. आता लक्षात घ्या, USमध्ये इम्पीचमेंट कसा होतो ते. ठीक आहे. त्यानंतर आपण बघणार आहेत की भारतामध्ये इम्पीचमेंट कसा होतो आणि इम्पीचमेंटचा मतलब काय ते सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. आता पहिली गोष्ट, जे प्रेसिडेंट आहे, जे राष्ट्राध्यक्ष आहे अमेरिकेचे, त्याला इम्पीच करण्यासाठी 3 कारणं आपण देऊ शकतो. सर्वात पहिलं ट्रिझन. ट्रिझन म्हणजे गद्दारी करणे. दुसरं जे आहे ब्रायबरी. ब्रायबरी म्हणजे काय, तर लाच देणे. आणि तिसरं आहे मिस्डेमेनर. काय बरं, मिस्डेमेनर. ओके, मिस्डेमेनर म्हणजे काय, तर क्राईम्स, एका प्रकारे जे गुन्हा केला आहे त्यांनी. ठीक आहे. तर जे गुन्हा असतात त्याला मिस्डेमिनर पण म्हणतात आपण. ओके, आता फक्त लक्षात घ्या, मिस्डेमिनर म्हणजे काय की एकदम सिव्हिअर प्रकारचा नसतो तो. ठीक आहे. सिव्हिअर प्रकारचे असतं त्याला फॅलोनी असं काहीतरी म्हणतात, पण मिस्डेमिनर म्हणजे एकदम सिव्हिअर नसतो तो गुन्हा, पण गुन्हा केला आहे त्यांनी. ओके, तर ट्रिझन, ब्रायबरी आणि मिस्डेमिनर या 3 कारणांवरनं जे USचे राष्ट्राध्यक्ष असतात त्यांच्या इम्पीचमेंट करता येतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, इम्पीचमेंट करण्याची फुल ऑथॉरिटी जी आहे ते लोअर हाऊसकडे आहे. आता 2 हाऊसेस असतात. ठीक आहे. एक असतो लोअर हाऊस आणि दुसरा असतो अप्पर हाऊस. लोअर हाऊस जे आहे त्याला हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटर्स म्हणतात. ठीक आहे, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटर म्हणतात. आणि जे अप्पर हाऊस आहे त्याला सेनेट म्हणतात. हे लक्षात ठेवा अमेरिकेमध्ये, USमध्ये.
ठीक आहे. आपल्या इथे कसं लोअर हाऊसला लोकसभा म्हणतात आणि अप्पर हाऊसला राज्यसभा म्हणतात. तसं USA जे लोअर हाऊस आहे त्याला हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्स म्हणतात आणि अप्पर हाऊस जे आहे त्याला सेनेट म्हणतात. आता इम्पीचमेंट करण्याची ऑथॉरिटी जी आहे ते फक्त आणि फक्त लोअर हाऊसकडे आहे. ठीक आहे. काय बरं, इम्पीचमेंट करण्याची जी ऑथॉरिटी आहे ते फक्त आणि फक्त लोअर हाऊसकडे आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर भारतामध्ये लोअर हाऊस किंवा अप्पर हाऊस कुठेही इम्पीचमेंटची प्रोसेस स्टार्ट होऊ शकते, परंतु USA फक्त आणि फक्त लोअर हाऊसमध्येच इम्पीचमेंटची प्रोसेस स्टार्ट होऊ शकते. आणि तो जो प्रस्ताव आहे इम्पीचमेंटसाठी तो 51% म्हणजेच सिम्पल मेजॉरिटी. ठीक आहे. काय बरं, एखादा प्रस्ताव ठेवला तर तो प्रस्ताव जो आहे तो सिम्पल मेजॉरिटीने पास व्हायला पाहिजे. आणि जर तो प्रस्ताव सिम्पल मेजॉरिटीने पास झाला तर आपण असं म्हणू की ते जे राष्ट्राध्यक्ष आहे त्यांचा इम्पीचमेंट झालं. ठीक आहे. लक्षात घ्या का, फक्त लोअर हाऊसमध्ये सिम्पल मेजॉरिटीने प्रस्ताव पारित झाला तर त्याला म्हणायचं की राष्ट्राध्यक्ष जे आहे USAचे त्यांच्या इम्पीचमेंट झालं. ओके. परंतु इम्पीचमेंट झालं म्हणजे त्यांना त्यांचा पदावरून हटवण्यात येणार नाही. आता लोअर हाऊसमध्ये जे इम्पीचमेंट झालं आहे ना तो केस आता अप्पर हाऊसमध्ये जाणार. ठीक आहे. आणि अप्पर हाऊसमध्ये जे काही सिनेट असतील ते तिथे ज्युरी म्हणून काम करणार. काय बरं, ज्युरी म्हणून. आता ज्युरी काय असते तर तुम्ही अक्षय कुमारची रुस्तम मूवी बघितली असेल, तसे कसे ते ज्युरी येऊन बसतात तिथे. ठीक आहे. ज्युरी असतात आणि एक जज असतात. हां, आता या केसमध्ये जे सिनेट असणार आहे ते ॲज अ ज्युरी काम करणार आहे. परंतु USचा जो सुप्रीम कोर्ट आहे त्याचे जे चीफ जस्टिस असतात ते या प्रस्तावावरती जज म्हणून काम करतात. ठीक आहे. जज कोण असतात तर सुप्रीम कोर्ट ऑफ USA जे आहे त्याचे चीफ जस्टिस. आणि ज्युरी कोण असते तर ते सेनेटचे मेंबर्स असतात. ओके. आणि सेनेटमध्ये आता ट्रायल चालते. जशा प्रकारे कोर्टमध्ये कसे ट्रायल्स चालतात तसे आता सेनेटमध्ये ट्रायल्स चालते. ओके. सेनेटला जे लॉयर्स रिप्रेझेंट करतात त्यांना मेंबर्स म्हटलं जातं. ओके. काय बरं, सेनेट्समध्ये जे लॉयर्स असतात जे सेनेटला रिप्रेझेंट करतात त्यांना मॅनेजर्स म्हटलं जातं. ठीक आहे. मेंबर्स नाही, मॅनेजर्स म्हटलं जातं. हे बघा इथे त्यांना मॅनेजर्स म्हटलं जातं. ओके. आणि प्रेसिडेंटला स्वतःचे लॉयर आणायची परवानगी असते की ते स्वतःचे लॉयर घेऊन येतील. आता हे जे सेनेट हाऊस आहे ज्याला आपण अप्पर हाऊस म्हणतो आहे तिथे जर 2/3 ठीक आहे 2/3 मेजॉरिटीने हा प्रस्ताव जर पारित झाला तर त्यानंतर जे प्रेसिडेंट आहे त्यांना त्या पदावरनं काढता येतं. ठीक आहे. लक्षात ठेवा, 2/3 मेजॉरिटीने पास व्हायला पाहिजे. लोअर हाऊसमध्ये किंवा हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे सिम्पल मेजॉरिटी तिथे पास झाला म्हणजे प्रेसिडेंट इम्पीच झाले. ओके. त्यानंतर ट्रायल चालते सेनेटमध्ये. तिथे जे सुप्रीम कोर्टचे जज असतात, चीफ जस्टिस जे असतात US सुप्रीम कोर्टचे, ते ॲज अ जज म्हणून सिनेटमध्ये बसतात आणि सिनेटचे जेवढे काही मेंबर्स असतात ते तिथे ज्युरी बनतात. ओके. सिनेटला रिप्रेझेंट करतात जे लॉयर त्यांना मॅनेजर्स म्हटलं जातं आणि ते प्रेसिडेंट असतात त्यांचे स्वतःचे सुद्धा तिथे लॉयर्स असतात. ओके. आणि जे काही तिथे ट्रायल्स चालतात त्यानंतर जर 2/3 मेजॉरिटीने तो प्रस्ताव पारित झाला तर जे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांना त्यांच्या सीटवरनं काढता येतं. ओके. ही अख्खी प्रोसेस जी आहे ते कुठे चालते ते US चालते. आता लक्षात घ्या, आजपर्यंत 3 असे राष्ट्राध्यक्ष आहेत ज्यांना इम्पीच करण्यात आलेलं आहे. कुठले 3 आहेत ते, एक मिनटं हां. ओके. तर पहिले आहे अँड्रू जॉन्सन ज्यांना 1968 इम्पीच करण्यात आला होता. दुसरे आहे बिल क्लिंटन ज्यांना 1998 हे इम्पीच करण्यात आला होता. परंतु आजपर्यंत एकही प्रेसिडेंटला इम्पीचमेंट या कारणावरनं रिमूव्ह करण्यात आलेला नाही आहे, काढण्यात आलेला नाही आहे. इम्पीच केलं गेलं 2 वेळा परंतु त्यांना काढलं गेलं नाही आहे. आणि तिसरं होते ते रिचर्ड निक्सन. ठीक आहे. त्यांना काढण्याआधीच इम्पीचमेंट प्रूफ झालं होतं, त्यांना काढण्याआधीच त्यांनी रिझाईन करून टाकलं होतं. ठीक आहे. तर कोण 3? अँड्रू जॉन्सन, बिल क्लिंटन आणि रिचर्ड निक्सन. ओके. तर हे तर आपण बघितलं काय बरं USA कशाप्रकारे इम्पीचमेंट होतं. आता आपण बघणार आहोत भारतामध्ये कशाप्रकारे इम्पीचमेंट होतं. ठीक आहे. US आपण बघितलं की 3 कारणावरनं राष्ट्राध्यक्षाला काढता येतात. पहिलं आहे ट्रिजन, देशद्रोह. दुसरं होतं ब्रायबरी आणि तिसरं होतं ते मिसडेमिनर म्हणजे एवढं सिव्हिअर नसेल तशा प्रकारचे गुन्हे. ठीक आहे. आता भारतामध्ये जर आपल्याला प्रेसिडेंटला त्यांच्या पदावरनं काढायचं असेल ठीक आहे तर त्यांना फक्त व्हायोलेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे. काय बरं, व्हायोलेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन या एकच कारणावरनं काढता येतं. ओके. आणि
प्रेसिडेंटला काढायची जी पद्धत आहे ते कलम 61 अंतर्गत देण्यात आलेली आहे. ठीक आहे. आता बघा इथे भारतामध्ये लोकसभा आणि राज्यसभा, ठीक आहे, असे 2 सभागृह आहेत. प्रेसिडेंटला रिमूव्ह करण्याची जी काही पद्धत आहे किंवा जी काही प्रोसिजर आहे ते राज्यसभा किंवा लोकसभा कुठल्याही सभागृहामध्ये सुरू करता येऊ शकते. ठीक आहे. प्रेसिडेंटला हटवण्याची जी प्रस्ताव आहे ते लोकसभा किंवा राज्यसभा या दोनही सभागृहात मांडता येऊ शकते. फक्त लक्षात घ्या, ज्या सभागृहात तुम्हाला तो प्रस्ताव मांडायचा आहे तिकडचे 1/4 म्हणजे 1/4 सभासद यांची तुम्हाला परवानगी घ्यावी लागते. परवानगी म्हणजे त्यांचे स्वाक्षरी घ्याव्या लागतात. ठीक आहे, जे तुम्ही प्रस्ताव मांडताय त्याच्यावरती. ओके. जर 1/4 जे सभासद आहेत त्यांनी परवानगी दिली त्याच्यानंतरच तुम्ही त्यांचा महाभियोग म्हणजे इम्पिचमेंटचा जो प्रस्ताव आहे ते त्या सभागृहामध्ये मांडू शकतात. ठीक आहे. आता समजा लोकसभाची जे सभासदांची संख्या आहे ते 550 आहे, तर 550चे 1/4 मेंबर्सनी त्याला परवानगी दिली पाहिजे. ओके. राज्यसभामध्ये 250 असेल तर 250चे 1/4 जे काही आपले सभासद आहेत त्यांनी तिथे परवानगी दिली पाहिजे. एकदा काही परवानगी दिली त्यानंतर प्रेसिडेंटला 14 दिवसाची नोटीस जाते. ठीक आहे, की 14 दिवसानंतर आम्ही तुमच्यावरती महाभियोगचा प्रस्ताव तुमच्या विरोधात आणणार आहेत करणं. ओके. आता लोकसभा राज्यसभा. ठीक आहे. समजा एक्झाम्पल घेऊ आपण. लोकसभेमध्ये महाभियोग प्रस्तावला आणला आपण. ठीक आहे. तिथे 1/4 जेवढे काही मेंबर्स होते 1/4 मेंबर होते त्यांनी परवानगीसुद्धा दिली की हो आपल्याला इम्पिचमेंट मोशन आणलं पाहिजे करणं. त्यानंतर आपण प्रेसिडेंटला 14 दिवसाची नोटीससुद्धा दिली. आता इम्पिचमेंट मोशन लोकसभेमध्ये पास होण्यासाठी त्याला 2/3 लोकांचे समर्थन लागते. ठीक आहे. बघा, प्रस्ताव फाईल करण्यासाठी म्हणजे प्रस्ताव आणण्यासाठी 1/4 मेंबर्सची परवानगी लागते, परंतु त्या प्रस्तावाला पारित करण्यासाठी आपल्याला 2/3 मेंबरची इथे सपोर्ट लागतो. ठीक आहे. त्यानंतर एकदा काही लोकसभेमधनं तो इम्पिचमेंट मोशन पास झाला त्यानंतर त्याला राज्यसभेमध्ये इंट्रोड्यूस करण्यात येतो. ओके. आणि राज्यसभा हे जे असतो तो तिथे इन्व्हेस्टिगेशन हाऊस असतो. आता इन्व्हेस्टिगेशन हाऊस म्हणजे काय, तर इन्व्हेस्टिगेशन हाऊस म्हणजे इथे आपले जे राष्ट्रपती आहे त्यांना स्वतःची बाजू मांडण्याचा चान्स दिला जातो. ठीक आहे. त्यांना स्वतःची बाजू मांडण्यासाठी चान्स दिला जातो राज्यसभेमध्ये. त्यांनी एकदा तिथे स्वतःची बाजू मांडली त्यानंतर राज्यसभेमध्ये सुद्धा वोटिंग होते. जर राज्यसभेमध्ये सुद्धा 2/3 बहुमतांनी हा प्रस्ताव पारित झाला तर आपण प्रेसिडेंटला त्यांचा पदावरून काढू शकतो. ठीक आहे. बघा, USA केसमध्ये काय होता, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये फक्त सिम्पल मेजॉरिटीने पास व्हायला पाहिजे आणि सिनेटमध्ये 2/3 मेजॉरिटीने पास व्हायला पाहिजे. परंतु भारताच्या केसमध्ये लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहामध्ये 2/3 बहुमतांनी तो जो प्रस्ताव आहे तो पारित व्हायला पाहिजे. जर असं झालं तरच आपण प्रेसिडेंटला त्यांचा पदावरनं दूर करू शकतो. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, आपल्याला लक्षात ठेवायचंच आहे ही गोष्ट. ठीक आहे. आणि आय होप इथे मी एक्सप्लेन केलं आहे ते तुम्हाला लक्षात राहिलं असेल. तरीसुद्धा काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये ते मेन्शन करू शकता. ओके. ठीक आहे. आता पहिल्यांदा असं झालं आहे का की कॅपिटल ही जी बिल्डिंग आहे त्याच्यावरती हल्ला झाला आहे, तर उत्तर आहे नाही. याआधीसुद्धा काही वेळेस कॅपिटल या बिल्डिंगवरती हल्ला झाला होता, तर त्याचा थोडासा इतिहास दिला गेला आहे ते आपण बघून घेऊ. 1814 साली म्हणजेच ही इमारत खुली झाल्यानंतर केवळ 14 वर्षांनी 1812चा युद्धातील ब्रिटिश फौजांनी ही इमारत जाळण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी आधी इमारत लुटली आणि नंतर तिच्या दक्षिणेकडील व उत्तरेकडील भागांना आग लावली. यात संसदेचे ग्रंथालय जळून खाक झाले होते. यावेळी अचानक वादळी पाऊस आल्याने ही इमारत संपूर्ण उद्ध्वस्त होण्यापासून वाचली, मात्र तिच्यावर या अत्याचाराचा खुणा कायम राहिला. त्यानंतर अनेकदा या इमारतीवर बॉम्ब हल्ले करण्यात आले, तसेच बऱ्याचदा गोळीबार झाला. यापैकी सर्वात प्रसिद्ध घटना 1950 साली घडली. पोर्तो रिकोच्या 4 नागरिकांनी फ्रीडम फॉर पोर्तो रिको अशा घोषणा देत त्या देशाचा ध्वज कॅपिटल इमारतीवर फडकवला आणि येथील प्रेक्षक दीर्घेतून गोळीबारच्या सुमारे 30 फेरी झाडल्या. 1915 साली एका जर्मन इसमाने सिनेटच्या स्वागत कक्षात डायनामाईटचा 5 कांड्या पेरला. कोणीही हजर नसताना मध्यरात्रीच्या सुमारास त्यास स्फोट झाला. अमेरिकेचा लाओसवरील बॉम्ब हल्ल्याच्या निषेधार्थ 1971 साली वेदर अंडरग्राऊंडने येथे स्फोटके उडवून दिली. ग्रेनाडावरील आक्रमणाचा निषेध करण्यासाठी 19 मे कम्युनिस्ट चळवळीने 1983 साली सेनेटवर बॉम्ब हल्ला केला. या
कुणीही ठार किंवा जखमी झाले नाही. मात्र दोन्ही घटनांमध्ये लाखो डॉलरचे नुकसान झाले. आणि सध्याची जी घटना झाली आहे त्याच्यामध्ये लक्षात ठेवा 4 अमेरिकी नागरिक हे ठार झाले आहेत. ठीक आहे, 4 अमेरिकी नागरिक हे मृत्युमुखी पडले आहेत, हे जे कालची जी घटना झाली आहे त्याच्या अंतर्गत. ओके, चला पुढची न्यूज बघूया. पुढे व्यक्तिविशेष आहे. व्यक्तिविशेषमध्ये ए माधवन यांच्याविषयी माहिती दिली गेली आहे. लक्षात घ्या, ए माधवन जे आहेत ते केरळामध्ये राहत आहेत. ठीक आहे, किंवा केरळाचे नागरिक होते ते, परंतु त्यांनी जे काही आपलं साहित्य लिहिलं आहे ते तमिळ लँग्वेजमध्ये लिहिलं आहे. ठीक आहे, आता तुम्ही म्हणता याचा फरक काय झाला, तर बघा केरळ जे आहे त्याच्यामध्ये अधिकृत भाषा जी आहे ते मल्याळम आहे. ठीक आहे, तिथे लोक मल्याळम बोलतात आणि तमिळ ही भाषा तमिळनाडूमध्ये जास्त बोलली जाते. आता ए माधवन जे होते ते केरळामध्ये राहायचे, तरी ते तमिळ भाषेमध्ये स्वतःची साहित्याची रचना करायचे, हे विशेष आहे यांच्याविषयी. ओके, आता थोडीशी माहिती ती आपण बघून घेऊ. साहित्य अकादमी पुरस्कार विजेते ए माधवन यांचे 5 जानेवारीस निधन झाल्याने दोन्ही भाषांचे नुकसान झाले आहेत. कृष्ण परंदू ही पहिल्या 3 पैकी दुसरी कादंबरी, परंतु त्या 3 कादंबऱ्यांना मिळून कृष्ण परंदू त्रयी म्हटले जाते. कृष्ण परंदू म्हणजे जिला गरुड मानले जाते अशी पांढऱ्या व तपकिरी रंगाची समुद्री घार. मलैतूर रामचंद्रन यांची यक्षी, पी के बालकृष्णन यांची नान उरंगटे व कुरूर नीलकांत पिल्ले यांची सम्मानम या 3 समकालीन मल्याळम कादंबऱ्या त्यांनी तमिळ भाषेत अनुवादित केल्या. पुनळम मनलम या कादंबरीचे ऑन द रिव्हर्स बँक हे इंग्रजी भाषांतरी अलीकडेच आले आहे. 2015 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मात्र त्यांना इळक्किय चुवाडुकल या लेखासंग्रहासाठी मिळाला होता. ठीक आहे, कुठलं बरं, इळक्किय चुवाडुकल. ओके, तर हे आपण ए माधवनविषयी थोडीशी माहिती बघितली. पुढे पद्मामच्या चौकशीसाठी कॅगचे पथक विद्यापीठात. आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे, आपल्यासाठी महत्त्वाचं आहे कॅग. ठीक आहे, तर आपण कॅगविषयी माहिती घेऊ. कॅगचा फुल फॉर्म आधी तर लक्षात घ्या, कॅगचा फुल फॉर्म आहे कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. ठीक आहे, काय बरं, कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया म्हणजेच नियंत्रक आणि महालेखपाल भारताचे. ओके, आता भाग 5 मध्ये जे आपल्या कॅग आहे त्यांच्याविषयी माहिती देण्यात आलेली आहे. ओके, नियंत्रक आणि महालेखापाल हे कॉम्प्ट्रोलर आणि ऑडिटर जनरलचं मराठीमध्ये अनुवादन आहे. ओके, मी इथे कॅगच वापरणार आहे शब्द, कारण तो सोपा जातो बोलायला. ओके, तर भाग 5 मध्ये कॅगविषयी माहिती देण्यात आलेली आहे. लक्षात घ्या, कॅग जी आहे ती एक इंडिपेंडेंट बॉडी आहे. काय बरं, कॅग जी आहे ती एक इंडिपेंडेंट बॉडी आहे. ओके, हे बघा, आता इंडिपेंडन्स कसं आहे ते सुद्धा आपण पुढे डिस्कस करणार आहोत. कॅग जे आहे ते इंडियन ऑडिट अँड अकाउंट डिपार्टमेंट याचे हेड असतात आणि पब्लिक पर्स जे असतो त्याचे गार्डियन असतात. पब्लिक पर्स काय ते सुद्धा पुढे येणार आहे. ओके, सध्या लक्षात ठेवा, इंडियन ऑडिट अँड अकाउंट डिपार्टमेंट याचे ते हेड असतात आणि पब्लिक पर्सचे ते गार्डियन असतात. हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडविषयी माहिती घेऊ कॅगचा जो ऑफिस आहे त्याचा. ओके, तर सर्वात पहिले 1858 साली म्हणजे स्वातंत्र्याच्या 90 वर्ष आधी. ठीक आहे, तर 1858 साली ऑफिस ऑफ अकाउंट जनरल हे क्रिएट करण्यात आलं होतं. ओके, त्यानंतर 1860 मध्ये सर एडवर्ड ड्रुमंड यांना पहिले ऑडिटर जनरल म्हणून नेमण्यात आलं होतं. ओके, त्यानंतर ऑडिटर जनरल जे होते त्यांच्या कामामध्ये अजून वाढ करण्यात आली आणि त्यांना ऑडिटर अँड अकाउंट जनरल असं नाव देण्यात आलं. ठीक आहे, म्हणजे फक्त ऑडिटरच नव्हे तर ते आता अकाउंटसुद्धा मेंटेन करणार. ठीक आहे, आधी काय होतं त्यांचं पोस्टचं नाव ऑडिटर जनरल, नंतर पोस्टचं नाव काय चेंज केलं आपण, ऑडिटर अँड अकाउंट जनरल ऑफ इंडिया. ठीक आहे, त्यानंतर 1866 मध्ये तो नाव पुन्हा चेंज करण्यात आला आणि आता कॉम्प्ट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स असं त्या ऑफिसला नाव देण्यात आलं. आणि 1884 मध्ये जे प्रेझेंट नाव आहे कॅग, ठीक आहे, कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया हा नाव देण्यात आलं. ओके, नाव चेंज होत आहेत, ड्युटीजसुद्धा चेंज होत गेली आहे, लक्षात घ्या. त्यानंतर 1919च्या कायद्यानुसार, ठीक आहे, जो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1919 होता, ठीक आहे, त्याच्यानुसार आपण काय केलं तर कॅगची जी ऑफिस आहे त्याला आपण एक स्टॅच्युटरी बॅकअप दिला. ठीक आहे, कायदा बनवून घेतला की कॅग हे इंडिपेंडेंट बॉडी असेल आणि त्याला स्टॅच्युटरी बॅकअप देऊन टाकला आपण तिथे. त्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 अनुसार आपण कॅगची जी ऑथॉरिटी आहे त्याला अजून जास्त वाढवली. कशी काय, तर जे काही प्रोव्हिन्शियल ऑडिटर जनरल्स होते
त्यांना कॅगचा अंतर्गत ठेवण्यात आला. ठीक आहे, नंबर ऑफ प्रोव्हिन्सेस होते ना त्या काळामध्ये, तर एक जे कॅग होते केंद्राचे त्याच्या अंतर्गत हे सर्व ऑडिटर जनरल्सना ठेवण्यात आला. ओके. त्यानंतर 1936मध्ये आपण एक ऑर्डर पास केला ज्याचं नाव होता अकाउंट अँड ऑडिट ऑर्डर ऑफ 1936. ठीक आहे, काय बरं, अकाउंट अँड ऑडिट ऑर्डर ऑफ 1936. आणि याच्यानुसार आपण अकाउंटिंग आणि ऑडिटिंगचे फंक्शन जे होते ऑडिटर जनरलचे त्याला डिफाईन केला. ओके. आता ही जी अख्खी स्कीम होती ती आपली 1947पर्यंत कंटिन्यूअस राहिली आणि 1947 नंतर भारत स्वतंत्र झाला आणि त्यानंतर आपण बघितलं की आपण कॉन्स्टिट्यूशन मेकिंगमध्ये पुढे निघालो. ठीक आहे, 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण आपला जो संविधान आहे त्याला अडॉप्ट केला आणि 26 जानेवारी 1950 रोजी आपण त्याला इम्प्लिमेंट केला. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये कलम 148च्या अंतर्गत आपण कॅगला डिफाईन केला. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आर्टिकल 148च्या अंतर्गत आपण कॅगला डिफाईन केला. सुरुवातीला कॅगचा अंतर्गत जम्मू काश्मीर येत नव्हता, परंतु 1958 नंतर जम्मू काश्मीरसुद्धा कॅगचा अखत्यारीत आला. आणि लक्षात ठेवा 1958 नंतर संपूर्ण भारतावरती कॅग काम करू शकत होते. ओके, म्हणजे कॅगचा ज्युरिस्डिक्शनमध्ये होल ऑफ द इंडिया 1958 नंतर कन्सिडर करण्यात आलं. त्यानंतर 1971मध्ये आपण एक ॲक्ट पारित केला. ठीक आहे, नाव काय होतं त्याचं, द कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ड्युटीज पॉवर अँड कंडिशन ऑफ द सर्व्हिसेस ॲक्ट 1971. आणि याच्या अंतर्गत आपण कॅगचे ड्युटीज, पॉवर आणि सर्व्हिसचे जे काही कंडिशन असतील त्याला डिफाईन केलं. 1976मध्ये आपण कॅगच्या हातातून अकाउंटिंगचे जे फंक्शन होते ते काढून घेतले. ठीक आहे, म्हणजे आता ते काय करणार, आता ते फक्त ऑडिट करतात, ते अकाउंटिंग बघत नाही. ओके. आता कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स काय काय ते आपण बघून घेऊ. तर कलम 148च्या अंतर्गत आपण डिफाईन केलं गेलं आहे की कॅगची अपॉइंटमेंट कशी होईल, त्यांची ओथ काय असेल आणि त्यांचे सर्व्हिस कंडिशन काय काय असणार आहे. ओके. आता लक्षात घ्या, कॅगचा जो अपॉइंटमेंट आहे ते कोण करतात, तर त्यांचं अपॉइंटमेंट प्रेसिडेंट करतात. ओके, कॅगला अपॉइंट कोण करतात, कॅगला अपॉइंट प्रेसिडेंट करतात. आता ओथ कोण देतात, तर ओथसुद्धा प्रेसिडेंट देतात. ठीक आहे, कॅगला ओथसुद्धा प्रेसिडेंट देतात, परंतु त्यांचे कंडिशन्स काय काय असले पाहिजे, म्हणजे क्रायटेरिया काय काय, एखाद्या व्यक्तीला कॅग म्हणून जर नेमणूक करायची आहे तर त्यांचे क्रायटेरिया काय काय असले पाहिजे. सर्वात महत्त्वाचं आणि एकच क्रायटेरिया आहे की ते सुप्रीम कोर्टचे जज बनण्याचे पात्रतेचे असले पाहिजे. काय बरं, जे कॅगना आपण नेमणूक करतोय ते सुप्रीम कोर्टचे जज बनण्याची पात्रताचे असले पाहिजे. आता सुप्रीम कोर्टचे जज बनण्याची पात्रता म्हणजे काय काय, तर लक्षात घ्या, पहिली पात्रता म्हणजे ते भारताचे नागरिक असले पाहिजे. दुसरं म्हणजे त्यांनी कमीत कमी 5 वर्ष हे हायकोर्टमध्ये जज म्हणून काम केलेलं असावा किंवा 10 वर्ष हायकोर्टमध्ये ॲडव्होकेट म्हणून काम केलेलं असावा. ठीक आहे. आणि तिसरी कंडिशन काय आहे, तर ते प्रेसिडेंटच्या नजरेमध्ये एकदम एमिनेंट ज्युरिस्ट असले पाहिजे. ठीक आहे, काय बरं, ते प्रेसिडेंट यांचा नजरेत डिस्टिंग्विश्ड किंवा एमिनेंट ज्युरिस्ट असले पाहिजे. ठीक आहे, आपलं कॉन्स्टिट्यूशनमध्ये डिस्टिंग्विश्ड हे नाव वापरलं गेलं आहे, डिस्टिंग्विश्ड ज्युरिस्ट असले पाहिजे. तर ही 3 कंडिशन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट लक्षात ठेवायची. सुप्रीम कोर्टच्या जजसाठी सुद्धा 3 कंडिशन्स आहेत आणि हेच ते 3 कंडिशन आहेत. ओके, जे कॅगलासुद्धा फॉलो करायचे स्वतःची पात्रता सिद्ध करण्यासाठी. काय बरं, पहिलं तर ते भारताचे नागरिक असले पाहिजे. दुसरं म्हणजे त्यांनी हायकोर्टमध्ये 5 वर्ष ॲज अ जज म्हणून काम केलेलं असावा किंवा 10 वर्ष ॲज अ ॲडव्होकेट म्हणून काम केलेलं असावा. आणि तिसरं म्हणजे प्रेसिडेंटच्या नजरेमध्ये ते एक डिस्टिंग्विश्ड ज्युरिस्ट असले पाहिजे. ओके. त्यानंतर कंडिशन ऑफ द सर्व्हिस बघितलं आपण. दुसरी गोष्ट म्हणजे 6 वर्ष किंवा 65 वर्ष जे काही आधी संपत असेल तिथे तोपर्यंत ते स्वतःचा पदभार सांभाळू शकतात. ओके. त्यांची जे ओथ आहे ते शेड्यूल 3मध्ये देण्यात आलेली आहे, ते सुद्धा मी तुम्हाला सांगून देतो. आणि ती जी ओथ आहे ते सुप्रीम कोर्टच्या जज ज्या प्रकारे ओथ घेतात ना, तीच ओथ कॅगसुद्धा घेतात. ओके. त्यानंतर कलम 149मध्ये त्यांची ड्युटीजविषयी आणि त्यांच्या पॉवरविषयी माहिती देण्यात आलेली आहे. कलम 150मध्ये सांगण्यात आलेलं आहे की जे काही युनियन आणि स्टेटचं अकाउंटिंगचं काम असेल, ओके, त्याच्यावरती जर प्रेसिडेंटला कुठल्याही प्रकारे ॲडवाईस हवी असेल तर ते ॲडवाईस द्यायचं काम हे कॅग करणार. ओके. प्रेसिडेंटने जर केंद्र आणि राज्य याचं अकाउंटिंग कसं करायचं त्याच्याविषयी जर माहिती मागितली तर ते माहिती पुरवण्याचा अधिकार जे आहे किंवा माहिती पुरवायचं जे काम आहे ते कोण करतील, ते कॅग करतील. कुठे लिहिलं गेलं आहे, कलम 150 अंतर्गत लिहिलं गेलं आहे. कलम 151 काय म्हणतो, कलम 151 म्हणतो की कॅग जे आहेत ते ॲन्युअली स्वतःचे जे रिपोर्ट्स आहेत ते प्रेसिडेंटला सबमिट करतील. ठीक आहे, जे रिपोर्ट आहे ते कोणाला सबमिट केले जातात, प्रेसिडेंटला सबमिट केले जातात. ठीक आहे. त्यानंतर कलम
279मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, तर 279मध्ये सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही जे काही टॅक्स कलेक्ट करतायत आणि ते टॅक्स कलेक्ट करण्यावरती जे काही खर्च होतो आहे, ठीक आहे, जे काही खर्च होतो आहे, तर जे काही टॅक्स कलेक्ट झालं आहे त्याच्यातनं जे काही खर्च आहे त्याला मायनस करा. म्हणजे समजा 100 रुपयाचे आपण टॅक्स कलेक्ट केला, त्याच्यापैकी 10 रुपये हे टॅक्स कलेक्ट करताना मला खर्च झाला, ठीक आहे, पेट्रोल गेलं, त्याच्याकडे जाण्या फोनचा बिल, हे सर्व मला 10 रुपये खर्च आला. मग 100पैकी 10 रुपये मायनस करा, उरले किती, 90 रुपये. तर या 90 रुपयांना सर्टिफाय करायचं काम जे आहे ते आपले कोण करणार, तर कॅग करणार. ठीक आहे, तुम्ही खरंच 90 रुपयांचा व्यवहार केला आहे, ते कोण, एकतरी व्यक्ती असली पाहिजे जे त्याला सर्टिफाय करायला. ठीक आहे, नाही तुम्ही परीक्षा दिली, रिझल्ट द्यायला एखादी ऑथॉरिटी असेल ना, का तुम्ही स्वतःचं रिझल्टसुद्धा बनवणार, असं नसते ना. परीक्षा दिल्यावरती कसं रिझल्ट देणार एखादी ऑथॉरिटी असते. तसंच इथे त्या गोष्टींना सर्टिफाय करण्यासाठी एक ऑथॉरिटी आहे, ती आहे कॅग. ओके, आणि हे जे तुम्ही टोटल टॅक्समधनं जे खर्च मायनस केला त्याला आपण म्हणतो नेट प्रोसीड. काय म्हणतो आपण त्याला बरं, नेट प्रोसीड. ओके, हे बघा इथे लिहिलं आहे नेट प्रोसीड. ठीक आहे, त्यानंतर 3rd शेड्यूलच्या सेक्शन 4मध्ये आपण बघितलं की जी ओथ आहे ते दिली गेली आहे. ओके, आणि ते सुप्रीम कोर्टचे जज जे ओथ घेतात तीच ओथ कॅगसुद्धा घेतात. ओके, आता कॅगचे पॉवर आणि फंक्शन्सविषयी आपण माहिती घेऊ. तर कॅग स्वतःचे पॉवर जे आहेत ते इथे जे काही ॲक्ट दिले गेलेत त्याच्यानुसार ते स्वतःची पॉवर आणि ड्युटीज परफॉर्म करतात. ओके, सर्वात पहिले कलम 148चे 1 ते 51मध्ये त्यांचे ड्युटीज आणि पॉवर दिले गेले. तसंच कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल्स ड्युटीज पॉवर कंडिशन ऑफ सर्व्हिस ॲक्ट 1971. अदर इम्पॉर्टंट जजमेंट्स आले सुप्रीम कोर्टचे आणि हायकोर्टचे. इन्स्ट्रुमेंट ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा इन्स्ट्रक्शन्स फ्रॉम द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि रेग्युलेशन ऑन ऑडिट अँड अकाउंट 2007. हे जे रूल्स आहेत तर याचा अंतर्गत राहून कॅग आपली ड्युटीज परफॉर्म करतात. ओके, त्यानंतर आता लक्षात घ्या, जे काही एक्सपेंडिचर्स होत आहेत कन्सल्टेड फंड ऑफ इंडियामधनं किंवा कंटिंजन्सी फंड ऑफ इंडियामधनं, तर त्याचा ऑडिट करायचं काम जे आहे ते कॅगचं आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट का. आणि कॅग हा भारतामध्ये कुठेही जाऊन, लक्षात घ्या कुठेही, ठीक आहे, ऑडिट करू शकतात. मग ते लोकल सेल्फ गव्हर्नमेंट का नसो, ठीक आहे, ग्रामपंचायतीचं सुद्धा ऑडिट करू शकतात आपले कॅग, हे लक्षात ठेवा. ओके, तर जे काही कन्सल्टेटिव्ह फंड ऑफ इंडिया आहे, आता कन्सल्टेटिव्ह फंड ऑफ इंडिया जे आहे ते केंद्राचा असतो, ठीक आहे, आणि कन्सल्टेटिव्ह फंड ऑफ स्टेट जे आहे ते राज्याचा असतो. तर या दोघांनाही ते काय करतात, तर त्यांना ऑडिट करतात. तसंच जे कंटिंजन्सी फंड आहे, ज्याला आपण एमर्जन्सी फंडसुद्धा म्हणतो, ठीक आहे, त्याचीसुद्धा ऑडिटचं काम जे आहे ते आपले कॅग बघतात. ओके, तसंच जे काही भारतामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंतर्गत PSU वगैरे येतात त्यांच्यासुद्धा ऑडिटचं काम हे कॅग बघतात. लक्षात घ्या, कॅग गव्हर्नमेंटची कुठल्याही ऑथॉरिटीचा ऑडिट करू शकतात. ठीक आहे, कुठलीही. ओके, त्यानंतर ओके, प्रेसिडेंटने जर एखादा विषय हा कॅगच्या समोर ठेवला तर त्याच्याविषयी ॲडवाईस द्यायचं काम आपण बघितलं कलम 150च्या अंतर्गत हे कॅग करतात. ठीक आहे, एखादा ऑडिटिंग विषयी त्यांच्यासमोर ठेवण्यात आला तर त्याच्यावरती ॲडवाईस द्यायचं काम हे आपले प्रेसिडेंट करतात. ओके, त्यानंतर ते दरवर्षी रिपोर्ट सबमिट करतात. कलम 151च्या अंतर्गत आपण बघितला, केंद्राचा विषय असेल तर केंद्राला रिपोर्ट जाणार, राज्याचा विषय असेल तर ते गव्हर्नरला रिपोर्ट जाणार. आणि एकदा काही केंद्राला रिपोर्ट गेला तर राष्ट्रपती तो रिपोर्ट जे आहे ते सभागृहासमोर ठेवतात, आणि जर राज्याच्या विषयात रिपोर्ट असेल तर गव्हर्नर ते सभागृहासमोर ठेवतात. ओके, त्यानंतर कॅग जे आहे त्यांना गाईड, फ्रेंड, फिलॉसॉफर म्हटलं जाते पब्लिक अकाउंट कमिटीचा. ठीक आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. काय बरं, कॅग जे आहेत त्यांना गाईड, फ्रेंड अँड फिलॉसॉफर म्हटलं जाते पब्लिक अकाउंट कमिटीचा. ठीक आहे, आता पब्लिक अकाउंट कमिटी ही एक पार्लमेंटरी कमिटी आहे. ओके, जे काही एक्सपेंडिचर्स होत आहेत पब्लिक अकाउंट फंडमधनं तर त्याच्यावरती लक्ष ठेवायचं काम हा पब्लिक अकाउंट कमिटी करते. ठीक आहे, कॅग काय करतो, जे काही तुमचे खर्च वगैरे होत आहेत त्याच्यावरती ऑडिटिंग करतो. ठीक आहे, आणि ते ऑडिट रिपोर्ट जे आहे ते पब्लिक अकाउंट कमिटीला सोपतो, आणि त्यानंतर पब्लिक अकाउंट कमिटी ते त्याच्यावरती डिटेल अभ्यास करते. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट हां, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. पब्लिक अकाउंट कमिटी म्हणून कॅगना पब्लिक अकाउंट कमिटीचे गाईड, फ्रेंड आणि फिलॉसॉफर म्हटलं गेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण बघितलं की कलम 279 याच्या अंतर्गत ते जे काही नेट प्रोसीड आहे, जे काही टॅक्स वगैरे येत आहेत त्याला सर्टिफाय करायचं काम करतात. ओके, आता भारताचे जे कॅग आहेत त्यांना ब्रिटनचा कॅग जोडी कम्पेअर केला आहे. ओके, आपण म्हणतो की कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, बरोबर. आता कॉम्प्ट्रोलर म्हणजे काय, कॉम्प्ट्रोलर म्हणजे कंट्रोलर. ठीक आहे,
लक्षात घ्या, ब्रिटनचा जो कॅग आहे ना, जर तुम्हाला कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया किंवा पब्लिक एक्सचेकर, ठीक आहे, म्हणजे पब्लिकचाच पैसा आहे ना तो, म्हणून त्याला पब्लिक एक्सचेकर म्हणतात, त्याच्यामधनं जर गव्हर्नमेंटला पैसा काढायचा असेल ना, तर ब्रिटनमध्ये आधी कॅगची परवानगी घ्यावी लागते. ठीक आहे, भारतामध्ये असं नाही आहे. भारतामध्ये कॅग जो आहे तो फक्त पोस्टमॉर्टम वर्क करतो. पोस्टमॉर्टम वर्क म्हणजे काय, पैसा काढला गेला, खर्च झाला आणि त्यानंतर फक्त ऑडिट करायचं काम हा भारताचा कॅग करतो. ठीक आहे, इंग्लंडमध्ये असं नाही आहे. तुम्हाला कन्सॉलिडेटेड फंड जे आहे किंवा पब्लिक एक्सचेकर आहे, इथून जर पैसा काढायचा असेल तर तुम्हाला आधी कॅगची परवानगी घ्यावी लागते. ठीक आहे, भारताच्या केसमध्ये असं काहीही नाही आहे. तर भारताच्या केसमध्ये कॅग काय करतो, पोस्टमॉर्टम वर्क करतो. खर्च झाला, सर्व झाला, पैसे उडाले, त्यानंतर तो ऑडिट करायला जातो. हो बाबा सांगा कुठे गेले पैसे तुमचे. ठीक आहे, त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जे ब्रिटनचा जो कॅग आहे, ठीक आहे, तो हाऊस ऑफ कॉमनचा मेंबर असतो. ओके, आपल्या इथे म्हणजे लोअर हाऊस तिकडचा. ठीक आहे, हाऊस ऑफ कॉमन्स जे आहे तिकडचा मेंबर असतो कॅग. ओके, भारतामध्ये असं काय आहे का, नाही. भारतामध्ये कॅग जो आहे तो कुठल्याही सभागृहाचा मेंबर नसतो. ठीक आहे, भारतामध्ये कॅग जो आहे तो कुठल्याही सभागृहाचा मेंबर नसतो. तर आता पुढे जाऊया आणि बघूया की इंडिपेंडन्स जे आहे कॅगचा त्याला कसं काय एन्श्योर केलं जाते. सर्वात पहिली गोष्ट आहे की कॅगची जी नेमणूक आहे ते प्रेसिडेंट करतात. ठीक आहे, अंडर हिज हँड अँड सील. ओके, काय म्हटलं मी की प्रेसिडेंट जे आहे ते कॅगला अपॉइंट करतात आणि ते त्यांना सिक्युरिटी ऑफ द टेन्युअर दिलं जातं, 6 वर्ष किंवा 65 वर्ष. ठीक आहे, त्यानंतर कॅगला जर रिमूव्ह करायचे असेल तर सुप्रीम कोर्टच्या जजला ज्या प्रकारे रिमूव्ह केलं जातं ना, त्याच प्रकारे कॅगलासुद्धा रिमूव्ह करावं लागतं. ठीक आहे, असं नाही की प्रेसिडेंटची इच्छा झाली, आपल्याला कॅग बरोबर नाही वाटत, आपण त्याला काढून टाकू, नाही, चालणार नाही. ठीक आहे, ज्याप्रमाणे सुप्रीम कोर्टच्या जजला रिमूव्ह केलं जातं त्याचप्रमाणे कॅगलासुद्धा रिमूव्ह करता येते. परंतु कॅगला जर रिझाईन करायचे असेल तर प्रेसिडेंटकडे रिझाईन करतात. ठीक आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. कॅगला जर रिझाईन करायचं झालं तर ते कोणाकडे रिझाईन करतात, प्रेसिडेंटकडे रिझाईन करतात. ओके, कॅगला एकदा काय की त्यांचा पदावरती अपॉइंट केला त्यानंतर त्यांचा पगारपाणीमध्ये व्हेरिएशन करता कामा नये. ठीक आहे, म्हणजे त्यांची सॅलरी आणि सर्व्हिस कंडिशन आहे त्याला तुम्ही चेंज करू शकत नाही. तसंच सॅलरी आणि अलाउन्सेस हे जे कॅगचे असतात ते कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियावरती डिपेंडेंट असतात. ठीक आहे, म्हणजे एक्झिक्युटिव्ह त्याच्यावरती कुठल्याही प्रकारे वोट्स वगैरे करू शकत नाही. तर हे सर्व जे प्रकार आहेत त्याच्या माध्यमातून काय होते, तर कॅगचा जो इंडिपेंडन्स आहे तो एन्श्योर केला जातो. ओके, त्यानंतर आपण बघितलं की ऑडिट अँड अकाउंटिंग डिपार्टमेंट जे असतात त्याचे कॅग हे हेड असतात. ठीक आहे, मग ऑडिट अँड अकाउंटिंग डिपार्टमेंटमध्ये जे काही मेंबर्स असतात, ओके, किंवा त्यांना जे सर्विंग स्टाफ लागतो, तर ते स्टाफ जे असते त्यांचं अपॉइंटमेंट हे प्रेसिडेंट करतात, परंतु ते कॅगजोडी कन्सल्ट करतात. ओके, कॅगची सल्ला घेऊन त्यानंतरच प्रेसिडेंट जे आहे ते अकाउंटिंग अँड ऑडिट डिपार्टमेंट जे आहे त्याच्यामध्ये मेंबर्सची नेमणूक करतात. ओके, तर हे आपण बघितलं कशाप्रकारे कॅगचा इंडिपेंडन्स एन्श्योर केला जातो. आता कॅग आणि पब्लिक अकाउंट कमिटी काय आहे त्याच्याविषयी आपण माहिती घेऊ. तर सर्वात आधी पब्लिक अकाउंट कमिटी जी आहे त्याची रचना हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1919 अंतर्गत करण्यात आली. ठीक आहे, कॅगचे जे काही ऑडिट रिपोर्ट असतात ते पब्लिक अकाउंट कमिटीकडे जातात आणि ते त्याच्यानंतर त्याच्यावरती अभ्यास करते. ठीक आहे, पब्लिक अकाउंट कमिटी जी आहे ते केंद्रासाठी वेगळी असते आणि राज्यासाठी वेगळी असते, हे लक्षात ठेवा. कॅग जो आहे तो 3 रिपोर्ट देतो पब्लिक अकाउंट कमिटीला. कुठले 3 रिपोर्ट, ऑडिट रिपोर्ट ऑन अप्रोप्रिएशन अकाउंट, ऑडिट रिपोर्ट ऑन फिनान्स अकाउंट, ऑडिट रिपोर्ट ऑन पब्लिक अंडरटेकिंग. ठीक आहे, 3 रिपोर्ट व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कुठले कुठले, ऑडिट रिपोर्ट ऑन अप्रोप्रिएशन अकाउंट, ऑडिट रिपोर्ट ऑन फिनान्स अकाउंट आणि ऑडिट रिपोर्ट ऑन पब्लिक अंडरटेकिंग. ठीक आहे, केंद्रामध्ये जर असेल तर ते प्रेसिडेंटला सबमिट करतात स्वतःचा रिपोर्ट, राज्यामध्ये जर असेल तर ते स्वतःचा रिपोर्ट गव्हर्नरला सबमिट करतात. ठीक आहे, आता कॅगला जे काही विषयावरती त्यांनी अभ्यास केला आहे त्याच्यावरती रेकमेंडेशन ते देतात. ठीक आहे, त्यांना अधिकार आहे की त्याच्यावरती रेकमेंडेशन देऊ शकतात आणि जर ही रेकमेंडेशन त्या शासनाने फॉलो नाही केली तर ते काय करतात माहिती आहे का, ते पब्लिक अकाउंट कमिटी याच्या माध्यमातून त्या गव्हर्नमेंटवरती प्रेशर आणायचं काम करतात. ठीक आहे, त्यांनी रेकमेंडेशन दिले ते फॉलो व्हायला पाहिजे. कुठे लिहिलं नाही गेलं ऑब्लिगेशन आहे का नाही ते. ठीक आहे, परंतु जर नाही केला तर कॅग हुशार आहे, कॅग काय करणार, ते जाणार आणि PSCला सांगणार, बघा मी असं सांगितलं या लोकांनी काम नाही केलं. म्हणजे PSCच्या माध्यमातून ते प्रेशर आणायचं काम करतात. ठीक आहे, तसंच समजा PSC आता पब्लिक अकाउंट कमिटी आहे तर त्याला सल्लासूचन करण्यासाठी ते काय करतात, ते राजून कमिटी बनवतात की स्वतःकडे खूप जास्त काम असतात ना. तर एखादी कमिटी PSCने बनवली आहे तर या कमिटीने जर एखादा विषय मांडला असेल तर त्याच्यावरती क्लॅरिफिकेशन द्यायचं काम हे सुद्धा कॅग करतात. ठीक आहे, कारण कॅग अल्टिमेट आहे की नाही, बरोबर ना.
तर PSCची एखादी कमिटी असेल तर त्याचा विषय जे क्लॅरिफिकेशन द्यायचं काम आहे ते सुद्धा कॅग करतात. ओके, आणि कॅग ॲज अ इंटरप्रेटरसुद्धा काम करतात. काही गव्हर्मेंटचे व्ह्यूज असेल तर त्याला ट्रान्सलेट करण्यासाठी. ओके, तर हे आपण कॅगविषयी माहिती घेतली. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कॅग. ठीक आहे, चला पुढे बघूया अजून काही न्यूज आहे. ओके, नेक्स्ट जी न्यूज आहे ती आहे सहकारातून खाजगीकरणाकडे संक्रमणाचा पहिला प्रयोग, शिवालिकला स्मॉल फिनान्स बँक म्हणून तत्वतः परवाना. आपल्यासाठी महत्त्वाचं आहे स्मॉल फिनान्स बँक. ठीक आहे, तर आपण स्मॉल फिनान्स बँकविषयी माहिती घेऊ. स्मॉल फिनान्स बँक जी आहे ते लक्षात घ्या, नाव काय आहे, स्मॉल फिनान्स बँक. ठीक आहे, नावामध्ये सर्व गोष्ट लपलेली आहे. पहिली गोष्ट बँक, तर स्मॉल फिनान्स बँक ही एक बँक असते आणि बँक ज्या प्रकारे ऑपरेशन्स परफॉर्म करते त्याच प्रकारे स्मॉल फिनान्स बँकसुद्धा ऑपरेशन्स कंडक्ट करते. दुसरी गोष्ट त्याला स्मॉल म्हटलं गेलं का बरं. बघा, नॉर्मली बँक्स जे असतात ते खूप मोठ्या प्रमाणात ट्रान्झॅक्शन वगैरे करतात किंवा खूप मोठी अमाऊंटचे ट्रान्झॅक्शन करतात. जिथे मोठी अमाऊंटचे ट्रान्झॅक्शन होत नाही तिथे आपण स्मॉल फिनान्स बँक प्रस्थापित करतो. म्हणजे बेसिकली कुठे, तर रुरल एरियामध्ये किंवा सेमी अर्बन एरियामध्ये. ठीक आहे, तर लक्षात घ्या, स्मॉल फिनान्स बँक जी आहे ते मेजरली रुरल एरिया किंवा सेमी अर्बन एरिया इथे प्रस्थापित केली जाते. ही एक बँकच आहे जे ऑपरेशन बँक कंडक्ट करतात, लोन घेणे, डिपॉझिट ठेवून घेणे. ठीक आहे, हे सर्व काम हे फायनान्स बँक करते. फक्त काय बरं, तर हे रुरल एरियामध्ये असते आणि हे सेमी अर्बन एरियामध्ये असते. दुसरी गोष्ट, स्वतःकडे जे काही पैसा आहे त्याचं 75% जे अमाऊंट आहे ते जे आपले प्रायमरी सेक्टर्स असतात, ठीक आहे, त्याच्यामध्ये ते इन्व्हेस्ट करते. ओके, काय आहे आपण ते सर्व बघणार आहे, डोंट वरी. आता लक्षात ठेवा, स्मॉल फिनान्स बँकविषयी थोडीशी आपण डिफाईन केलं काय असतं करणं. दुसरं, स्मॉल फिनान्स बँक जे आहे ते कंपनीज ॲक्ट 2013 याच्या अंतर्गत ते रजिस्टर असतात. ठीक आहे, आणि ते ॲज अ कंपनी रजिस्टर होतात कंपनीज ॲक्ट 2013चा अंतर्गत. ओके, ऑब्जेक्टिव्ह काय काय आहे, तर फिनान्शियल सर्व्हिस प्रोव्हाइड करणे. जिथे बँक्स वगैरे अवेलेबल नाही आहे ना तिथे हे स्मॉल बँक्स एस्टॅब्लिश केले जातात. आता बँक पण शाणे आहे, बँक काय करतात, बँक मोठे मोठे जिथे शहर असतात ना तिथेच प्रस्थापित करतात स्वतःचे ब्रांचेस वगैरे. ठीक आहे, गाव पातळीवरती कोणी बँक प्रस्थापित करायला बघत नाही. आता गावालासुद्धा आपल्याला फिनान्शियल इन्स्टिट्यूशनमध्ये इन्क्लूड करायचं आहे. ठीक आहे, त्यामुळे आपण काय केलं, आपण स्मॉल फिनान्स बँक हा एक कन्सेप्ट आणला की ज्याच्या माध्यमातून आपण लहान शहान जे काही गावं आहेत तिथेसुद्धा बँकिंग फॅसिलिटीज प्रोव्हाइड करू शकू. ठीक आहे, फिनान्शियल इन्क्लुजन होईल त्याच्या माध्यमातून. व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड, फिनान्शियल इन्क्लुजन. फिनान्शियल इन्क्लुजन म्हणजे समाजाच्या प्रत्येक घटकाला हे फिनान्स याच्याशी जोडून घेणे. ठीक आहे, दुसरं, बेसिक बँकिंग सर्व्हिसेस देतात ते रुरल आणि सेमी अर्बन एरियामध्ये. तिसरा, अल्टरनेटिव्ह इन्स्टिट्यूशनचं काम करतात. आता आपल्याला माहिती आहे की गाव पातळीवरती जर आपल्याला पैसे घ्यायला गेलं तर एकतर लहान शहान कॉर्पोरेट असतात. ठीक आहे, किंवा जे आपले सावकार असतात. आता जर यांच्याकडनं पैसा घेतला तर बाबा यांच्या व्याज एवढे जास्त असतात की एकदा काय तुम्ही जमीन वगैरे काही गिरवी ठेवली का ते नंतर संपलाच विषयाचा. ठीक आहे, ते संपल्यातच जमा असते. मग तेव्हा अल्टरनेट फिनान्स द्यायचं काम जे आहे ते हे स्मॉल फिनान्स बँक करतात. आता अल्टरनेट फिनान्स घेतात कोण, तर जे काही इनफॉर्मल सेक्टर्स आहेत, त्याच्यानंतर स्मॉल अँड मार्जिनल फार्मर्स झाले. ठीक आहे, स्मॉल अँड मीडियम बिझनेसमॅन झाले. तर यांना पैशाची गरज असते तर ते पैशाची गरज भागवण्याचं काम हे म्हणजे स्मॉल फिनान्स बँक करतो. SFB त्याला म्हणतो आपण. ठीक आहे, आता रेग्युलेशन्स कोण कोण करते या स्मॉल फिनान्स बँकवरती लक्षात घ्या, इम्पॉर्टंट आहे. बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्ट 1934, फेमा ॲक्ट 1999, पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम ॲक्ट 2007, क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनीज रेग्युलेशन ॲक्ट 2005, डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ॲक्ट 1961 आणि RBIचे व्हेरियस जे स्टॅच्यूज असतात त्याच्या माध्यमातून स्मॉल फिनान्स बँकचा जे काही कारभार आहे त्याला कंट्रोल केला जातो. ठीक आहे, त्यानंतर स्मॉल फिनान्स बँक जी आहे त्याला कालांतराने शेड्यूल बँकचा स्टेटससुद्धा दिला जाऊ शकते. ओके, एकदा काही त्यांनी ऑपरेशन स्टार्ट्स केले त्यानंतर स्मॉल फिनान्स बँकला हे शेड्यूल बँकचं जे काही स्टेटस आहे ते सुद्धा दिलं जाऊ शकते. फक्त त्यांनी जे काही सेक्शन 42 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्ट 1934 क्रायटेरिया मेन्शन केलं आहे त्याला फॉलो केला पाहिजे. ओके, आता एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघून घेऊ की कुठली व्यक्ती जी आहे ते स्मॉल फायनान्स बँक्स जे आहे त्याला प्रस्थापित करू शकते. तर एखादा इंडिव्हिज्युअल ज्याला 10 वर्षाचा फिनान्स आणि बँकिंग या सेक्टरमध्ये एक्सपिरियन्स आहे. ओके, किंवा एखादी कंपनी आणि सोसायटी
म्हणजे जर प्रायव्हेट सेक्टरला प्रस्थापित करायची झाली बँक, ठीक आहे, तर त्याला एक कंपनी किंवा सोसायटी याचं मॅनेजमेंटचा एक्सपिरियन्स पाहिजे. तर असे एक्सपिरियन्सवाले व्यक्ती जे असतील त्यांना आपण स्मॉल फायनान्स बँकचा प्रस्थापित करायचं आपण लायसन्स देता येतं. ठीक आहे, लक्षात घ्या. कुणाला जर एखादा इंडिव्हिज्युअल असेल, म्हणजे एखादा व्यक्ती असेल, त्याला जर प्रस्थापित करायची असेल तर त्याला कमीत कमी 10 वर्षाचा एक्सपिरियन्स लागेल. कुठल्या सेक्टरमध्ये? बँकिंग आणि फिनान्स सेक्टरमध्ये. ठीक आहे. एखादा प्रायव्हेट सेक्टरची कंपनी आहे, त्याला वाटते का बाबा आपल्याला SFB स्मॉल फायनान्स बँक हे प्रस्थापित करायची आहे, तर त्याला कंपनीज आणि सोसायटीज याच्यामध्ये 10 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे त्याचा मॅनेजमेंटचा. ठीक आहे. तसंच कमीत कमी 5 वर्षाचा त्यांचा क्लिअर इकॉनॉमिक ट्रॅक रेकॉर्ड असला पाहिजे. ओके, त्यांचा जे बिझनेस रेकॉर्ड आहे ते गेल्या 5 वर्षासाठी एकदम क्लिअर असलं पाहिजे. ओके. त्याच्यानंतर जे आपली एक्झिस्टिंग नॉन बँकिंग फिनान्शियल कंपनीज आहे, मायक्रो फिनान्स इन्स्टिट्यूशन आहे, लोकल एरिया बँक आहे, त्यांनासुद्धा आपण स्मॉल फिनान्स बँक म्हणून मान्यता देऊ शकतो. फक्त क्रायटेरिया काय त्यासाठी? तुम्हाला गेल्या 5 वर्षाचे तुमचे जे रेकॉर्ड्स आहेत ते एकदम क्लिअर असले पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर आता एक इम्पॉर्टंट आहे की तुम्ही जर व्हेरियस सेक्टर्समधून येत असेल, म्हणजे समजा 2 इंडिव्हिज्युअल आहे, 2 व्यक्ती आहे, एक ए आणि बी. ठीक आहे. आता ए जो आहे तो एक डिफरंट ब्रांचमधून येतो आहे, बी जो आहे तो एकदम डिफरंट ब्रांचमधून येतो आहे. ठीक आहे. तर असे 2 व्यक्तींना जर मिळून हे स्मॉल फायनान्स बँक टाकायची असेल तर ते परवानगी नाही आहे. तुम्ही दोघंही व्यक्ती जे असतील ते एकतर फिनान्स सेक्टरमधनं या. ठीक आहे. दोघंही व्यक्ती एकतर मॅनेजमेंट सेक्टरमधनं या. एक फिनान्स एक मॅनेजमेंट, तर तसं चालणार नाही. ठीक आहे. त्यानंतर जे आपले अर्बन कॉपरेटिव्ह बँक्स असतात त्यांनासुद्धा आपण स्मॉल फायनान्स बँकमध्ये कन्वर्ट करू शकतो. ओके. तसंच जे आपल्याला स्मॉल फायनान्स बँक प्रस्थापित करायचे आहे तर त्यासाठी आपल्याला इनिशियल कॅपिटल हा 200 करोड लागतो. ओके. आता 200 करोड कसं काय? तर ज्या दिवशी तुम्ही बँक प्रस्थापित करताय तेव्हा तुमच्या हातामध्ये 100 करोड एवढा लिक्विडिटी असली पाहिजे. ठीक आहे. एवढा धन असलं पाहिजे, 100 करोड एवढं. आणि पुढील 5 वर्षामध्ये तुम्हाला त्याची जे नेट वर्थ आहे ते 200 करोडपर्यंत आणायची आहे. ओके. 200 करोडची लिमिट आहे, पण इनिशियली नसेल तर 100 करोडमध्ये तुम्ही स्टार्ट करा. पुढील 5 वर्षामध्ये तुम्ही त्याला 200 करोडपर्यंत पोचवा. ठीक आहे. कारण इनिशियल पेड ऑफ कॅपिटल प्रत्येक बँकला लागते. ओके, हे महत्त्वाचं आहे. आता फिट अँड प्रॉपर क्रायटेरिया जे आहे त्याच्याविषयी माहिती घेऊ. तर फिट अँड प्रॉपर क्रायटेरिया जे RBI डिसाईड करतो. ठीक आहे. काय बरं? RBI डिसाईड करतो की फिट अँड प्रॉपर क्रायटेरिया जे आहे किंवा हा जो स्टेटस आहे ते कुठल्या बँकला किंवा कुठल्या बेसिसवरती दिला जाईल. ओके. आता लक्षात घ्या, तुमचा पास्ट रेकॉर्ड हे खूप चांगलं असलं पाहिजे. ओके. आणि तुमच्याकडे पैसा आहे याचा RBIला एक काय बोलतो गॅरंटी असली पाहिजे करणं. ठीक आहे. दुसरं, तुमचे 5 वर्षाचे जे काही रेकॉर्ड असतील ते एकदम क्लीन असले पाहिजे. ठीक आहे. हे जर 2 क्रायटेरिया तुम्ही फॉलो करत असाल तर तुम्हाला फिट अँड प्रॉपर असं RBI जाहीर करेल आणि तुम्हाला स्मॉल फायनान्स बँकचं लायसन्स देईल. ठीक आहे. त्यानंतर कॉर्पोरेट सेक्टर आहे, त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या. कुठे गेलं? ओके. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की जे आपले प्रमोटर असतात किंवा प्रमोटर ग्रुप आहे. ठीक आहे. समजा टाटा हे एखादं प्रमोटर ग्रुप आहे, तर ते काय करतो, ते स्वतःची एक कंपनी टाकतो ABC, आणि या ABCच्या माध्यमातून ते स्मॉल फायनान्स बँक प्रस्थापित करतो. ठीक आहे. टाटा डिरेक्टलीसुद्धा स्मॉल फायनान्स बँक प्रस्थापित करू शकला असता. आपण एक्झाम्पल घेतो आहे. ठीक आहे. तर लक्षात घ्या. ओके. तर आपण बघितलं की टाटाला जर हवं असेल तर ते डिरेक्टली स्मॉल फायनान्स बँक हे प्रस्थापित करू शकतो, किंवा ते स्वतःमध्ये एक कंपनी आणतो ज्याला आपण ABC एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे. आणि ह्या ABC ॲज अ प्रमोटर काम करतो स्मॉल फायनान्स बँकसाठी. ओके. आता जर टाटाची इच्छा असेल तो डिरेक्टली करू शकतो. ओके. आणि स्वतः प्रमोटर बनू शकतो. पण जर त्यांनी एखादी इंटरमिडिएट कंपनी ठेवली आणि त्याच्या माध्यमातून जर SFB सुरू केली तर जे ABC हा जे इंटरमिडिएट कंपनी आहे त्याला काय नाव दिलं जातं? त्याला सांगितलं जाते नॉन ऑपरेटिव्ह फिनान्शियल होल्डिंग कंपनी. काय बरं? नॉन ऑपरेटिव्ह फिनान्शियल होल्डिंग कंपनी. आणि ही जी कंपनी आहे त्याला NBFC CIC म्हणून रिझर्व्ह बँकच्या अंतर्गत त्याला रजिस्टर करावी लागते. इम्पॉर्टंट नाही आहे, लक्षात राहिलं ठीक, नाही राहिलं सोडून द्या. ठीक आहे. त्यानंतर आता स्कोप आणि इनिशिएटिव्ह विषयी बघून घेऊ आपण. ठीक आहे. तर स्मॉल फायनान्स बँक जी आहे ते काय करते, तर मार्जिनल फार्मर असतात, मायक्रो अँड स्मॉल इंडस्ट्री असतात, किंवा अनऑर्गनाइज सेक्टर आहे तिथे लोन द्यायचं काम करते. ठीक आहे. स्मॉल फायनान्स बँक जे आहे ते इंटरमिडियरी म्हणून सुद्धा काम करते फॉर द नॉन रिस्क शेअरिंग सिम्पल फिनान्शियल सर्व्हिसेससाठी. ठीक आहे. नॉन रिस्क शेअरिंग सिम्पल फिनान्शियल सर्व्हिसेस म्हणजे काय? तर म्युच्युअल फंड झाले, इन्शुरन्स प्रोडक्ट झाले,
पेन्शन प्रोडक्ट झाले, ठीक आहे. तर बेसिकली स्मॉल फायनान्स बँक या प्रोडक्टसाठी काय करते माहिती आहे का, ते फक्त ॲज अ प्रोव्हायडर म्हणून काम करते. आता तुम्हाला म्युच्युअल फंड पाहिजे, तुम्ही स्मॉल फायनान्स बँककडे जा आणि तिथून म्युच्युअल फंड खरेदी करा. फंड जे आहे ते स्मॉल फायनान्स बँकचे स्वतःचे असतात का, उत्तर आहे नाही, ठीक आहे. शेअर मार्केटमध्ये वेरियस कंपनीज असतात, त्यांचे ते म्युच्युअल फंड्स असतात आणि हा फक्त ॲज अ इंटरमिडिएट काम करतो, ठीक आहे. फक्त ऑपरेशन्स परफॉर्म करायचं काम करतो, ठीक आहे. तर याच्यामध्ये याचं रिस्क आहे का, उत्तर आहे नाही. उद्या जर ती कंपनी बुडाली तरी SFBला काय फरक पडणार आहे. त्यानंतर म्युच्युअल फंड फक्त व्यवहारासाठी दिलं होतं ना, बरोबर की नाही. तो स्वतःचं नाव आणि बॉन्ड वगैरे काढत नाही. म्युच्युअल फंड जे मार्केटमध्ये चाललं आहे ते फक्त स्वतःचं जे काही जे काही कस्टमर आहे त्यांना प्रोव्हाइड करायचं काम करतो, ठीक आहे. इंटरमिडिएट म्हणून तो काम करतो. तर असे जे काही फंक्शन्स आहेत ते परफॉर्म करू शकतात, ठीक आहे. त्यानंतर एकदा का एखादी समजा बँक आहे त्यांनी सुरू केलं आणि ते जर 3 वर्षासाठी काम करत असेल, गेल्या 3 वर्षापासून योग्य प्रकारे जर ते काम करत असेल, तर त्यांना स्मॉल फायनान्स बँक म्हणून रिझर्व्ह बँककडनं अप्रुव्हल घ्यायची गरज नाही आहे, ठीक आहे. ते बँकिंग म्हणून ऑपरेशन गेल्या 3 वर्षापासून चालवत असेल तर पुढे जाऊन त्याला स्मॉल फायनान्स बँक म्हणून परवानगी घेण्याची गरज नाही आहे आपलं हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडनं, ओके. आता जे फॉरेन एक्सचेंज जे असतात, ठीक आहे, तर त्याच्याशी समजा एखादा क्लायंट आहे, एखादा कस्टमर आहे, त्याला स्वतःचे पैसे आहे, त्याच्याकडे डॉलर आहे, त्याला रुपीमध्ये कन्वर्ट करून पाहिजे, ठीक आहे. तर हे जे फॉरेन एक्सचेंजचे रिलेशन जे आहे ते सुद्धा स्मॉल फायनान्स बँक परफॉर्म करू शकते, ठीक आहे. परंतु त्याचे ते क्लायंट असले पाहिजे आणि क्लायंटचं रिक्वायरमेंट अनुसार, ओके. त्यानंतर पुढे ते स्वतःचे बँकिंग आउटलेट्स ओपन करू शकते. पण लक्षात घ्या, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे का, 75% त्याचे जे आउटलेट्स असणार आहे, ओके. काय बरं, 75 नाही 25%. 75% तर ते फंडिंग आहे, ठीक आहे. 25% त्यांचे जे आउटलेट असणार आहे ते रूरल आणि सेमी अर्बन एरियामध्ये असले पाहिजे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, ठीक आहे. SFB जे आहे स्मॉल फायनान्स बँकचे आहे ते स्वतःचे ब्रांच काढू शकते, परंतु त्यांचे जे ब्रांच आहे तर त्यापैकी 25% ब्रांच जे आहेत ते रूरल एरियामध्ये असलं पाहिजे, ठीक आहे. आणि मोस्टली ज्या एरिया शेड्यूल बँकिंग हे जे सेक्टर किंवा बँकिंग सेक्टर जे एरिया नेग्लेक्ट करतात, जसं की नॉर्थ ईस्ट झाला, ईस्ट झाला, सेंट्रल रिजन झालं कंट्रीच्या, इथे स्मॉल फायनान्स बँकने स्वतःची जे ब्रांचेस आहेत ते स्थापन करावा अशी एक इच्छा जाहीर केली जाते, ओके. त्यानंतर पुढे स्मॉल फायनान्स बँकने जर 5 वर्ष चांगल्या प्रकारे काम केलं, ठीक आहे, आणि त्यानंतर त्यांना वाटलं की बाबा आपल्याला आता आपली जे ज्युरिस्टिक्शन आहे किंवा आपला जे स्कोप आहे त्याला वाढवलं पाहिजे, तर ते RBI त्याला परवानगी देते की हां, तुम्ही तुमची जे ॲक्टिव्हिटीज आहेत त्याला अजून जास्त वाढवू शकतात, पण कमीत कमी तुम्हाला 5 वर्ष योग्य प्रकारे काम करावं लागेल. आता जे काही प्रमोटर्स आहेत, ठीक आहे, आता प्रमोटर कोणीही असू शकते, तर प्रमोटरनी SFB टाकली. आता प्रमोटरचे दुसरे बिझनेससुद्धा असू शकतात. मग SFGचे जे कोर बिझनेस आहे ना त्याच्यापासून प्रमोटरने स्वतःचे इतर बिझनेस याला लांब ठेवणे, ठीक आहे, हा RBIने एक प्रोव्हिजन ठेवला आहे, ठीक आहे. RBIने काय सांगितलं आहे, प्रमोटरचे जे काही बिझनेस आहेत ते SFBचे बिझनेसपासून वेगळे असले पाहिजे, ठीक आहे. SFB फक्त आणि फक्त बँकिंगशी रिलेटेड बिझनेस करणार. प्रमोटर जर इतर काही गोष्टीमध्ये इंडल्ज असेल किंवा इन्व्हॉल्व असेल तर त्याचे जे काही व्यवहार आहे ते SFBपासून लांब राहिले पाहिजे, ओके. आता कॅपिटल रिक्वायरमेंटविषयी आपण बोललो आहे की 200 करोडची कॅपिटल रिक्वायरमेंट आहे. 100 करोड इनिशियली जेव्हा तुम्ही स्टार्ट करताय तेव्हा, आणि त्यानंतर पुढचे 5 वर्षात त्याचं जे इक्विटी आहे ते किंवा जे फिनान्स आहे ते 200 करोडपर्यंत पोचलं पाहिजे, ठीक आहे. तसंच हे स्मॉल फायनान्स बँक जे आहे ते CRR आणि SLRसुद्धा मेंटेन करतात, ओके. कॅश रिझर्व्ह रेशिओ आणि स्टॅच्युटरी रिझर्व्ह रेशिओ, SLR स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशिओ, ठीक आहे. कॅश रिझर्व्ह रेशिओ आणि स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशिओ हे दोन्ही मेंटेन करतात आपले स्मॉल फायनान्स बँक. प्रश्न येऊ शकतो हां का, की SLR जे आहे ते स्मॉल फायनान्स बँक मेंटेन करत नाही, उत्तर आहे नाही, करतात ते मेंटेन, ओके. तसंच त्यांच्याकडे जे काही कॅपिटल आहे त्याच्यापैकी 15% कॅपिटल, किती बरं, 15% कॅपिटल, ओके. हे कॅपिटल ॲडिक्वेसी म्हणजे जेवढे काही कॅपिटल आहे, समजा त्यांच्याकडे 100 रुपयाची कॅपिटल आहे तर त्यापैकी 15 रुपये, ठीक आहे, हे त्यांना रिस्क वेटेज ॲसेट म्हणून ठेवावा लागतो, ठीक आहे. त्यांना साईडला काढून ठेवावं लागतो RWA म्हणून, ओके. हे लक्षात ठेवा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. रिस्क वेटेड असेट म्हणून त्यांना 15% त्यांची जे काही कॅपिटल ॲडिक्वेसी रेशिओ आहे त्याचा 15% हे साईडला काढून ठेवावा लागतो, ओके. आता मी तुम्हाला एक्सप्लेन केलं, लक्षात ठेवा, ते 100 रुपयांची जर त्यांची टोटल इक्विटी असेल तर त्यापैकी 15 रुपये हे त्यांना साईडला काढून ठेवावं लागतं. हे 15 रुपये ते कुठल्याही प्रकारे लोन वगैरेच्या स्वरूपात देऊ शकत नाही. ज्याप्रमाणे आपण CRR 4% जे असतो ते साईडला ठेवतो, SLR जो
ॲप्रॉक्सिमेटली 15% आहे तो साईडला ठेवतो, तसंच हे 15% सुद्धा साईडला ठेवावे लागतात. ओके. फॉरेन शेअरिंगविषयी बघून घेऊ आपण. आता FDI अलाव आहे, ठीक आहे, आणि पेडअप कॅपिटलचा मॅक्सिमम 74% FDI हे स्मॉल फायनान्स बँक स्वीकारू शकते. ठीक आहे. FII सुद्धा ते स्वीकारू शकते, परंतु लक्षात ठेवा एखाद्या इंडिव्हिज्युअलकडनं ते 10% जास्त FII घेऊ शकत नाही, आणि टोटल FII जे आहे ते 49% जास्त असता कामा नये. ठीक आहे. टोटल FDI किती? 74%. FII किती? तर ते 10% एका इंडिव्हिज्युअलकडनं, परंतु ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल आले तर ते किती बरं, 24% आहे. ठीक आहे, किती आहे? 24% आहे. ओके. जे काय म्हणतो FPI आहे किंवा त्याला क्वालिफाईड फॉरेन इन्व्हेस्टर्स म्हणतो आपण. ठीक आहे, त्याला 24%पेक्षा जास्त हे ते इन्व्हेस्ट करू शकत नाही. ओके. आणि जर त्यांना 49% इन्क्रीज करायचं झालं तर त्यांना जे काही बँकचे डिरेक्टर आहेत त्यांच्याकडनं परवानगी घ्यावी लागते. ठीक आहे, करू शकतात, पण जर त्यांना त्यासाठी परवानगी घ्यावी लागेल. ओके. बाकी पॉईंट्स काय आहेत तर आपण बघितलं CRR SLR ते मेंटेन करतात. ठीक आहे. आणि 75% जे त्यांचं टोटल ॲडजस्टेड नेट बँक क्रेडिट आहे. ठीक आहे, जे टोटल ॲडजस्टमेंट नेट बँक क्रेडिट आहे त्याच्या 75% जे आहे ते त्यांना प्रायोरिटी सेक्टरमध्ये लँड करावे लागतात. ओके. प्रायोरिटी सेक्टर म्हणजे फार्मिंग झालं, त्यानंतर एज्युकेशन झाला. ठीक आहे. त्यानंतर जे आपले वल्नरेबल क्लास आहेत, ओके, किंवा जे लोअर कास्ट क्लास आहेत त्यांचा एम्पॉवरमेंटसाठी ते पैसा खर्च करावा लागतो. ओके. तर प्रायोरिटी सेक्टरच्या अंतर्गत 75% त्यांना स्वतःचं जे क्रेडिट आहे त्याला इन्व्हेस्ट करायचं असते. आणि कमीत कमी 50% जी लोन आहे, ओके, किती बरं, कमीत कमी 50% जी लोन आहे ती लोन त्यांना 25 लाखापेक्षा जास्त किंवा 25 लाखापर्यंत, ठीक, अप टू 25 लाख आहे. तर 50% जी लोन आहे ते 25 लाखापर्यंतची जी काही व्हॅल्यू असते त्याच्यामध्ये द्यावी लागते. ठीक आहे. जे काही तुम्ही लोन देत आहेत त्यापैकी 50% लोन हे 25 लाखापर्यंतची लोन असली पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर स्मॉल फायनान्स बँक ही युनिव्हर्सल बँक म्हणूनसुद्धा रजिस्ट्रेशन होण्यासाठी ॲप्लिकेबल आहे. ठीक आहे. त्याला मिनिमम पेडअप क्रायटेरिया जो काही आहे तो फुलफिल करावा लागतो आणि त्यानंतर त्याला युनिव्हर्सल बँक म्हणूनसुद्धा डिक्लेअर करता येऊ शकते. ओके. आता दुसरी गोष्ट म्हणजे काय तर SFB जी आहे म्हणजे स्मॉल फायनान्स बँक जी आहे, ठीक आहे, ते बिझनेस करस्पॉन्डन्स म्हणून कुठल्या दुसऱ्या बँकसाठी काम करू शकत नाही, परंतु एखादी दुसरी बँक हे बिझनेस करस्पॉन्डन्स म्हणून SFBला गृहीत धरू शकते. ठीक आहे. बिझनेस करस्पॉन्डन्समधले स्वतःचा बिझनेस एक्सपांड करण्यासाठी जे काही ब्रांचेस म्हणतो ना आपण एका प्रकारे, ठीक आहे, त्याला बिझनेस करस्पॉन्डन्स म्हणतो आपण. ओके. तर समजा टाटा आहे, इथे ABCD हे 4 व्यक्ती आहेत. तर ABCD काय करतात तर टाटाचा बिझनेस वाढवण्यासाठी त्यांना मदत करतात, ते कस्टमर घेऊन येतात त्यांच्याकडे. तर अशा प्रकारे हे ABCD जे झाले त्यांना पण बिझनेस करस्पॉन्डन्स म्हणतो. मग SFB जे आहे ते दुसऱ्या बँकेसाठी बिझनेस करस्पॉन्डन्स म्हणून काम करू शकत नाही. ओके. परंतु ते स्वतःचा बिझनेस करस्पॉन्डन्सचं एखादं नेटवर्क हे प्रस्थापित करू शकते. ओके. तर हे आपण SFB विषयी बघितलं. शेवटची जी न्यूज आहे ती आहे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला शासनाची परवानगी. आता थोडीशी माहिती आपण महाराष्ट्र केसरीविषयी बघू. ओके. काय झालं, ओके. तर माहिती आपण महाराष्ट्र केसरीविषयी बघू. ओके. ओके. तर इथे नोट्स फॉर्म झालेले नाही आहे, तर मी तुम्हाला महाराष्ट्र केसरीविषयी थोडीशी माहिती देतो, तुम्ही ते पटकन लिहून घ्या. ठीक आहे. तर महाराष्ट्र केसरी जे आहे ते एक कुस्ती स्पर्धा आहे ज्याला आपण इंडियन स्टाईल रेसलिंगसुद्धा म्हणतो, आणि ते 1961 पासून सुरू झाली होती. ठीक आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि कुठे होते तर महाराष्ट्रामध्ये होते. ओके. महाराष्ट्रामध्ये होते. महाराष्ट्र केसरी हे कुस्ती स्पर्धा कधीपासून सुरू झाली? 1961 पासून सुरू झाली. आणि याचे जे विनर्स असतात, ठीक आहे, त्यांना 1 लाख रुपये हे रोख बक्षीस दिला जातो आणि चांदीची गदा दिली जाते. ठीक आहे. काय बरं, चांदीची गदा दिली जाते. चांदीची जी गदा असते त्याचं वजन हे 1.5 किलो असतो, 1.5 kg. ठीक आहे. आणि ही जी गदा आहे ते 1982 पासून द्यायला सुरुवात करण्यात आली. ओके. आणि पहिला जो कुस्तीपट्टू होता ज्यांनी हे गदा जिंकली होती त्यांचं नाव होतं मामासाहेब मोहोळ. काय बरं, मामासाहेब
मामासाहेब मोहोळ. ठीक आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, लिहून घ्या ही गोष्ट. ओके. त्यानंतर एखादा जर कुस्तीपट्टू आहे त्यांनी जर ही जिंकली असेल ही स्पर्धा, तर त्याला स्पोर्ट कोटामधनं आपण म्हणजे शासन जे आहे ते त्याला स्पोर्ट्स कोटामधनं नोकरीला लावते. ठीक आहे. युवराज पाटील, लक्षात ठेवा काय बरं, युवराज पाटील हे सर्वात यंगेस्ट, ठीक आहे, विनर होते ज्यांनी वयाच्या 17व्या वर्षी ही कुस्ती स्पर्धा जिंकली होती. ठीक आहे, यंगेस्ट होते ते. आणि सद्यस्थिती म्हणजे 2019मध्ये हर्षवर्धन सादगीर, कोण बरं, हर्षवर्धन सादगीर, हर्षवर्धन सादगीर जे की नाशिकचे होते, त्यांनी ही स्पर्धा जिंकली. ठीक आहे. आणि त्यांचा विरोधात कोण होते, तर शैलेश शेळके, शैलेश शेळके. ओके. तर एवढी माहिती जी आहे ते महाराष्ट्र केसरीसाठी पुरेशी असणार आहे. तर आजच्या न्यूज डिस्कशनमध्ये एवढंच आहे. तुम्हाला कुठे काही डाऊट असल्यावरती ते कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मेन्शन करू शकतात. ठीक आहे. पेपरचे जे PDF आहे ते तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल होऊन जाणार आहे. बाकी काही डाऊट असल्यावरती तुम्ही ते मेन्शन कराच. आणि घरी राहा, सुरक्षित राहा, शिकत राहा. धन्यवाद.